आलेला पाहुणा वर्ग या VIP डाईस वरती आणि त्यांचा आदरातिथ्य सन्मान या व्यासपीठावरती पाहता पहिला सत्र जसा चालू होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल करूया। कॉम्बॉक्स मध्ये जॉइन होतील आमचे सिनियर समालोचक दीपक पाटील सर पलसपे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत। थँक्यू नंदूजी। हॅलो, थँक्यू सो मच मंगेशजी पाटील। जाऊया नेक्स्ट मॅच कडे, ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आता मात्र सुरुवात होते। मंगलमूर्ती काळुंद्रे संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आलंय ते मोरिया 11 पळसपे। दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किरण भोईर आणि स्वप्नील हातमोडे। तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मंगलमूर्ती काळुंद्रे संघाकडून आकाश गिरी। पहिला बॉल, पहिलाच बॉल। यावेळेस मात्र पहा अगदी कुठल्याही स्पॉटवर पडल्यानंतर वेगानं मात्र ट्रॅव्हल झाला होता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। सोपं नाहीये वेगाच्या अगेन्स्ट मात्र एवढ्या फास्टमध्ये पूल करणं आणि तो प्रयत्न मात्र जरूर केला होता किरण भोईरनं, परंतु प्रयत्न मात्र त्याचा निष्फळ जात असताना डॉट बॉलनं मात्र सुरुवात झाली या इनिंगला। आकाश गिरी यावेळेस मात्र शॉट ऑफ गुड लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर उसळला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। आकाश गिरी यासाठी ओळखला सुद्धा जातो, उंच पुरासा गोलंदाज आहे, खांद्याचा वापर करतो आणि चेंडूला गुड लेंथ स्पॉट म्हणून उसळवतो आणि पूल हुकचे फटके मारण्यासाठी खरं तर प्रवृत्त करतो फलंदाजांना। आणि बऱ्याच वेळेला मग हुकचे फटके खेळत असताना मिसटायमिंग होण्याचे चान्सेस मात्र जास्त असतात। अशा वेळेला एजेस लागून मिसटायमिंग होऊन झेल मात्र टिपले जातात। इथे सुद्धा टाइम झाला नव्हता, बॅटची एज घेतली, गल्लीला बीट करत बॉल चाललाय आणि आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची। बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता इथे मात्र चौकार निघालाय। किरण भोईरच्या बॅटमधून खातं उघडलंय। बॉल झुंकून एक निर्धाव चेंडूची सांगता। काय षटक मात्र हाताळले आतापर्यंत, एकमेव चौकाराला जरूर तो मागे गेला होता, अन्यथा 4 चेंडू मात्र निर्धाव निघालेत आकाशगिरीच्या षटकामध्ये। गोलंदाज तयार, इकडे मिस टायमिंग झालाय, हा फटका बॉल हवेमध्ये आहे, मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे आलाय आणि झेल त्या ठिकाणी सुटलाय। पहा बराच अंतर कापलं होतं, सर्कल पर्यंत पोहोचला सुद्धा होता, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला कल्पेश गरजचा, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॉल हातामधून निसटला। 2 धावा मिळतील त्या मोरिया 11 पळसपे संघाला। पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते ती मोरिया 11 पळसपे संघाच्या धावफलकावर। बिन 6 धावा।
आणि यंगस्टरनं मात्र भक्कम बाजू मजबूत केले आणि त्यांची चांगली साथ मात्र खरं तर प्रवीण घरत वरेश चिखलेकरला मिळत असताना आणि त्याचमुळे बऱ्याचशा स्पर्धा जिंकताना दिसतोय सध्याच्या घडीला. मागच्या 1-2 वर्षापासून मागे पडलेला हा संघ, परंतु सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये उत्तुंग भरारी 14 ठिकाणी मात्र फायनल जिंकल्यात त्यांनी, पारितोषिक जिंकलेत आणि नक्कीच अभिनंदन त्या संघाचं सुद्धा. काळुंद्रे संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु इकडे मात्र फॉर्ममध्ये परतावं लागेल मोरिया इलेव्हन पळसपे संघाला. प्रतीश येतोय, पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्वप्नील हातमोडेच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये किरण भोईर बाद झालाय. धावसंख्या आहे ती पळसपे संघाची आतापर्यंत 12 ऑन बोर्ड आणि सध्याच्या घडीला मात्र ज्या 2 फलंदाजांच्या बॅटमधून मात्र चांगल्या धावा पळसपे संघासाठी निघतात तेच 2 फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळतील, निलेश वायदंडे आणि स्वप्नील हातमोडे. प्रतीश मस्करचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंच शैलेश चव्हाण सरांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धाव फलकावर आहेत. काळुंद्रे टीमसाठी शुभेच्छा आल्यात. मनोज मस्कर कोपरोली, महेंद्र मस्कर काळुंद्रे, दोन्ही मान्यवरांच्या काळुंद्रे टीमसाठी शुभेच्छा आल्या. त्यांच्या शुभेच्छांचं स्वागत आहे. परंतु इकडे मात्र निलेश वायदंडीच्या बॅटमधून निघालाय ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल सीमारेषा पार, षटकार. पाहायला मिळाला. निलेश वायदंडे मात्र भलत्याच फॉर्म मध्ये आहे. सिद्धांत मात्रे आज स्क्वॉड मध्ये नाहीये. बऱ्याच वेळेला बॅटिंग ऑर्डर चेंज करावी लागते या संघाला सुद्धा. खरं तर सलामीवीरांची चिंता नेहमीच भडसावत असते. मोरिया इलेव्हन पळसपे संघाला राजू ठाणगे खरं तर प्रमोट करत नाहीये, स्वतः वर येत नाहीये. बऱ्याच वेळेला अगदी 10वा 11वा क्रमांकावर सुद्धा तो उतरताना दिसला यंदाच्या वर्षी. आश्चर्याचा धक्का अनेक क्रीडा रसिकांना मिळाला असेल. राजू ठाणगे एवढा खाली का घेतो? थोडंसं इंजरी झाल्यानंतर मात्र तेवढा आत्मविश्वासाची कमी खरं तर त्याच्यामध्ये आहे आणि बऱ्याच वेळेला तो सुद्धा खाली राहतो. हुक करण्यासाठी गेला होता, यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळला होता. इकडे मात्र फर्स्ट वॉर्निंग देत असताना प्रतीश मस्करसाठी ही पहिली वॉर्निंग गोलंदाज प्रतीशसाठी असेल. धावसंख्या आहे ती पळसपे संघाची आतापर्यंत 19 रन्स ऑन बोर्ड. आउटसाइड ऑफ स्टंप, खोलवर टप्प्याचा हा बॉल, थोडीशी गती कमी केली होती आणि इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेला. व्हेरिएशन पहा, नवीन यंगस्टारकडे सुद्धा खरं तर अशा पद्धतीनं चेंडू, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू पाहिले ना की नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट नक्कीच उज्ज्वल आहे कळतं. कारण बऱ्याच वेळेला नवीन जे खेळाडू असतात थोडासा पाहायला गेलं तर ओव्हर कॉन्फिडन्स असो अशा खेळाडूंकडे, परंतु हे व्हेरिएशन पहा. इकडे ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनकडे जात असताना वेगवान स्ट्रोक आहे, पिकअप स्ट्रोक त्या ठिकाणी बॉल थांबवलाय.
तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. यस अंपायर. आणि निर्णय येतो या ठिकाणी 4 धावांचा. चौकार निघालाय निलेशच्या पॅटमधून. चौकारांना टीमची टोटल मात्र पुढे सरकताना दिसेल आणि स्कोर कार्डवर लागल्या त्या 23 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं इकडून अजूनही 2 षटकं मिळणार आहेत. आणि पाहूया 2 ओव्हर्समध्ये निदान एवढ्याच धावा आल्या तर 45-46 एक चांगली धावसंख्या ठरू शकेल या मॅचमध्ये आणि ते करावं लागेल इथून मात्र, कारण दोनही फलंदाज मात्र चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. परंतु येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये गोलंदाजीसाठी कोणते ऑप्शन्स वापरले जातात याकडे सुद्धा लक्ष असेल. दोनही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय कल्पेश करत. शॉट ऑफ लेंथ होता, हुक केला. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरिंगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. आकाशनं टिपला झेल. संपलाय स्वप्नील हातमोडेचा खेळ. विकेटचं पतन पहिल्याच बॉलवर मात्र कल्पेश करतला मिळाले सफलता. इकडे दुसरा धक्का लागला. किरण भोईरच्या पाठोपाठ स्वप्नील हातमोडे दोनही सलामीवीर मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. 4थ्या क्रमांकावर राहुल बैकर दाखल झालाय. कल्पेश करत चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. पहिला चेंडू करण्यास भाग पाडलं होतं. अरुणजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्य उसरली यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळचा हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला गेला. धावगडासाठी कोणताही प्रयत्न नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात केली कल्पेश गरतनं. आपल्या ओव्हरला मगाशीच म्हणालो होतो प्रतीश मस्कर कल्पेश गरत एक चांगले ऑप्शन्स मात्र मंगलमूर्ती काळुंद्रे संघानं सध्याच्या घडीला तयार केलेत आणि त्यामुळे गोलंदाजीतली बाजू सुद्धा स्ट्रॉंग झाले, ती मजबूत झाले. ओ इकडे मात्र टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये. एक्कावसला संधी आहे. राहुलला परतावा लागेल. भोपळाही फोडू दिला नाहीये. 0 धावसंख्येवर मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. 3rd डाऊन. मोरिया 11 पळसमे संघाला लागलाय हा 3रा हादरा.
करणाऱ्या बॉलला कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चौथा चेंडू निर्धावाल्या षटकामध्ये धावसंख्या थांबवले. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र प्रतीश मस्करवर हल्ला चढवला जरूर होता. 17 धावा खर्च झाल्या होत्या, परंतु निलेश वायदंडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला जसा उभा राहिलाय तिथून एकही धाव येताना दिसत नाहीये. त्यामुळे तेच इन्फॉर्म बॅटर मात्र नेहमी पाहायला मिळतात. तेच दोन फलंदाज निलेश वायदंडे, स्वप्नील हातमोडे ज्यांच्या बॅटमधून सातत्यानं धावा येतात. बाकी कोणीही फलंदाज मात्र अपेक्षेनुसार खेळ साकारत नाहीये आणि तेच पाहायला मिळतंय. इकडे निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये असेल. शेवटचा चेंडू आहे. 5 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. 2 फलंदाज मात्र बाद झालेत, परंतु 4 ओव्हरच्या मॅच मध्ये निर्धाव षटक जाणार का? आणि इकडे मात्र मॅडन ओव्हर, इट्स अ मॅडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या गोलंदाज कल्पेश गरजसाठी. निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम आज मात्र मोरया 11 पळसपे संघाच्या विरोधामध्ये केलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. 23 वर 3 अशी धावसंख्या. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, कारण आता विश्वास राहिलेला नाहीये निलेश वायदंड्याचा इतर खेळाडूंवर. ज्या पद्धतीनं 6 चेंडू निर्धाव षटक मात्र खेळला. 6 चेंडू खरं तर नॉन स्ट्राईक एंडवरून त्याला पाहावलं नाही, कारण प्रत्येक जण तिकडे निर्धाव चेंडू खेळतोय आणि संघाला मात्र संकटामध्ये टाकलंय. त्यामुळे स्वतःवरच मात्र आत्मविश्वास दाखवतोय निलेश वायदंडे. क्लीन बोल्ड. इकडे मात्र अंदाज चुकलाय, लेग स्टंप सोडून दिला आणि बॉल मात्र सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय. प्रवीण गरजचा एक चांगला लेग स्पिन बॉल, चेंडू सरळ जाऊन त्रिफळा उडवलाय. निलेश वायदंडे सुद्धा परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश पाटील, चांगला फलंदाज ओळखला जातो. राजेश पाटील पाठीमागे आहे राजू ठाणगे, वरद भगत सुद्धा असेल कदाचित स्क्वॉड मध्ये. संदीप महालकर दिसला नाही, पहिली मॅच खेळण्यासाठी जरूर होता. सिद्धांत मात्र स्क्वॉड मध्ये नाहीये, परंतु अनेक प्रमुख फलंदाज मात्र मागे राहिलेत. प्रमोट जरूर केलं अनेक फलंदाजांना, परंतु त्याचा फायदा मात्र या मॅच मध्ये झालेला नाहीये. मोरया 11 पळसपे संघ कल्पेश घरतनं मात्र संपूर्णपणे मनसुबे उद्ध्वस्त केले ते मोरया 11 पळसपे संघाच्या खेळाडूंचे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा हे धावफलक मात्र 35च्या आसपास जाऊ शकेल आणि तो प्रयत्न करावा लागेल राजेश पाटीलला. ड्राईव्ह करतात यावेळेस मात्र लॉंग ऑफकडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, थोडी रिस्क घेण्याचा प्रयत्न. 2 धाब्यानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर कार्डवर लागल्यात आता मात्र 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड.
शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादी बाउंड्री आली तर 33-35 34च्या आसपास ही धावसंख्या गेली. लढता येण्यासारखी धावसंख्या जरूर उभारू करू शकतो प्रवीण घरत. पुन्हा एकदा या बेचा हा चेंडू इट्स लाईक बिफोर द विकेट. पायचीत सापडलाय आणि आणखीन एक सफलता प्रवीण घरत मात्र अर्जित करत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलकावर 29 धावा. चढिया नेक्स्ट मॅच असेल. शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. कमालीचे षटक हाताळले प्रवीण घरतनं सुद्धा. चांगला बॉल यावेळेस मात्र पाहूया. इकडे सुद्धा चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. क्लीन बोल्ड. आणखीन एक फलंदाज आविष्कार पाटील सुद्धा बाद झालाय आणि पहिलं सत्र अपेक्षेनुसार गेलंय. ते काळुंद्रे संघ टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेण्यात आला होता तो निर्णय मात्र सार्थकी ठरवलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. मोरया 11 पळसपे संघाच्या त्या 29 धावा 29 रन्स. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद 30 धावांचं टार्गेट मात्र सेटअप करण्यात आलंय. तर 29 मधल्या एका षटकामध्ये 17 आल्या होत्या. म्हणजेच काय तर 3 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा जमा केल्या. परंतु लढावं लागेल. या मॅचमध्ये थोडा संघर्ष अटळ आहे परंतु संघर्ष करावा लागेल. परंतु चांगला परफॉर्मन्स मात्र दिलाय तो मंगलमूर्ती काळुंद्रे संघानं. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन यस कारबाव टीम या ठिकाणी उपस्थित झालाय. टेंबिवली संघ गोटिवली संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. सामना असेल 4 ओव्हरचा. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना असेल आणि तो सामना असेल आजच्या दिवसामधील शेवटचा. सुपर 8 मध्ये दाखल होणारा या स्पर्धेमधला पहिला संघ कोणता असेल हे मात्र पाहावं लागेल. पळसपे की काळुंद्रे. परंतु जशी होईल सेकंड इनिंगला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा मंगेश पाटील यांचा आवाज. थँक्यू. हॅलो. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं करूया हार्दिक स्वागत. चांगली स्पर्धा अगदी रॉयल आयोजन आणि आपण तर सुपर 8 साठी ही लढत असेल. आजच्या दिवसामध्ये पहिला संघ कोणता सुपर 8 साठी दाखल होईल. एका साईडला संघ तुम्ही पाहता खरं तर मंगलमूर्ती कालुंद्रे टीम आणि त्याला फाईट करतोय मोरया 11 पळसपे. पहिला सत्र पाहिला गोलंदाजी भरपूर चांगली राहिलं पहिल्या सत्रामध्ये मंगलमूर्ती कालुंद्रे टीमची. आता त्याचं उत्तर नाही या सेकंड सत्रामध्ये नक्कीच पळसपे टीमला द्यावं लागेल. कारण की लक्ष पाहिलं तर धाबा डिफेन्स करायच्या 24 बॉलमध्ये टोटल 30 धाबा मॅचमध्ये डिफेन्स करायच्यात त्या मात्र पळसपे टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कर्मवीरानं धर्मवीर अशी ओपनिंग ब्लास्ट जोडी मंगलमूर्ती कालुंद्रे टीमची सलामीची जोडी. एका साईडला फलंदाज असेल परेश चिखलेकरांना प्रवीण घरत ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहता. कॉम बॉक्समधून दिव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. 24 बॉल 30 धाब्यांचं लक्ष. हा लक्ष सुखरूपपणे पार करेल का की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल मोरया 11 पळसपे संघ हे पाहणं गरजेचं. सुपर 8 साठी लढत आहे. इथून जर संघ जिंकेल तर सुपर 8 साठी दाखल होईल आजच्या दिवसामध्ये. 24 बॉल 30 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड मोरया पळसपे टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज वरद हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती. चला आता मॅचला देखील सुरुवात करा कारण की अजून एक सामना केलंबाजच्याकडे लक्ष द्या. 24 बॉल 30 धाब्यांचं लक्ष. समोर फलंदाज पाहिला तर परेश चिखलेकर. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल इलोबा कंदील. पहिलाच बॉल गोलंदाज या बॉलिंग ट्रॅकवरती वरद भगत. पहिलाच बॉल दिशा देण्याचं काम केला. चेंडू बॅकवर्ड्स कव्हर लेगला. चेंडू फरार.
पहिल्याच बॉलवरती दमदार रुबाबदार शानदार चौकार फलंदाज परेश चिखलेकर याच्या बॅटमधून. तीस धाब्यांचं लक्ष आणि तो लक्ष पार करीत असताना दमदार सुरुवात करून देतोय परेश चिखलेकर. अजून एक चांगला फटका एक्झिक्यूट केला ऑन साइडला. चेंडू फरा सलगचा हा दुसरा चौकार येतोय परेश चिखलेकर ह्याच्या बॅटमधून. बॅटमधून पाहिलं प्रेशर निर्माण झालाय. गोलंदाज वरद भगत वरती प्रेशर रिलीज करावा लागेल. त्याच्यासाठी नैसर्गिक गोलंदाजी मॅच मध्ये करावे लागेल. फिल्डिंग रचना अगदी चेंज केला. विकेटसाठी जालं रचण्याचा प्रयत्न सध्या मोर्या 11+ पे 30 धावा वाचवायचे आहेत आणि सलग 2 चौका परेश न टोकलेत. पुढचा बॉल आता इथे मात्र अगदी ऑफ साईडला केला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. पावर सर्कलचा षटक या पॉवरफुल बॅटिंग सलगचा हा तिसरा चौकार परेश चिखलेकर याच्या बॅटमधून. कालुंद्रे संघ. पुढचा बॉल वेगवान बॉल डिलिव्हर केला. लाईन देखील पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा लेग स्टंपला मिस करत होता आणि पंचांचा इशाराला इट इज अ वाईट. अवंतर एक्स्ट्रा एक धाव मिळाली मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला आणि एका धावेनं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ हा जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. समोर ऑन स्ट्राईक ऑन फायर करत असताना परेश चिखलेकर हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. हो थोडासा बॉडी बसून दूरचा प्रवास ठेवला. ऑफ साईडला चेंडू यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न होता. स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला वरद भगतना जिथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असताना तेव्हा तुमच्याकडे व्हॅरिएशन तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आणि त्याचं मैदानाच्या आतमध्ये वापर करणं तेवढंच गरजेचं. वरद भगत पुन्हा एकदा सज्ज झाला. समोर परेश. स्लोवर बॉल चेंज द स्पेस गतीमध्ये परिवर्तन. सलग 3 चौकार त्याच्यानंतर चांगलं बॅकअप देतो वरद भगत सध्या प्लस पे टीम साठी आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. धावसंख्या स्थिर. फलकावरती ताबा पहिला 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे पहिला षटक पावर सर्कलचा षटक आहे गोलंदाज वरद भगत. शेवटचा अंतिम बॉल समोर परेश चिखलेकर. ओहो चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्हचा फटका परेश चिखलेकरच्या बॅटमध्ये. अंतिम बॉलवरती आला चौकार जिथे 4 धावा मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला. पहिल्या षटकाचं खेळ आता समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक चांगली सुरुवात मिळाली मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या टोटल 17. झाला. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली सुरुवात मिळाली मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला. परेश चिखलेकरच्या बॅटमधून आपण 4 चौकार पाहिलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा वरद भगतनं खर्च केला. समीकरण पाहिलं ना आता 18 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. 30 धाब्यांचं लक्ष पहिल्याच ओव्हरमध्ये. टोटल 17 सेकंड षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राहुल भैकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज पाहिला एक अष्टपैलू खेळाडू फलंदाज प्रवीण गरज ऑन स्ट्राईक. 18 बॉल आता शिल्लक असेल. 13 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल गोलंदाज राहुल. पहिलाच बॉल
प्रहार करण्याचा प्रयत्न, ओहो कॅचचा प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल. विकेट तुमच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेहनतीची पराकष्ट हे करावे लागेल. या बॉलवरती चान्स नक्कीच होती, मात्र ती चान्स नक्कीच त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि इथे नक्की जीवनदा मिळाला. पहिल्याच बॉलवरती फलंदाज प्रवीण गरजला. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल गोलंदाज राहुल भैकर हा गोलंदाज तुम्ही पाहता. हा प्रॅकर बॉल वेट अँड ऑच लेट कटचा नजाकत हा फटका प्रवीण गरजच्या बॅटमधून आला. 4 धाबा. पुन्हा हेलिकॉप्टर अटॅक. अजून एक चांगला फटका. मॅच फिनिश करतोय प्रवीण गरज. सामना जिंकलाय तो मात्र मंगलमूर्ती कालुंद्रे. आजच्या दिवसामध्ये पहिला संघ सुपर 8 साठी मात्र क्वालिफाय झाला. अभिनंदन. नक्कीच कालुंद्रे संघ हार्ड लक. नक्कीच पलसपे टीम आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सुपर 8 साठी अर्थात दुसरी लढत, दुसऱ्या फेरीमधली दुसरी मॅच तुमच्या समोर एका साईडला स्वरांश इंटरप्राइजेस खारबाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल गोटिवली अशी तुम्हाला सेकंड मॅच नक्कीच पाहायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ज्यानं अगदी विक्रम रचला या स्पर्धेमध्ये. विकेट मेडल षटकचा विक्रम रचला तो कल्पेश करत ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. मेडल षटकानं 2 फलंदाजांना बाद केला. कल्पेश करत ठरला